कृष्णांचाही काय बड्डे वाढदिवस आहे आणि तो आपण फार छान साजरा करणार आहेत. सगळी तयारी आमची. दररोजचं कीर्तन 7 ते 9 आहे. आज स्पेशल केस आहे ही 10 ते 12 स्पेशल, कारण बड्डे विश करायचे. भगवान श्रीकृष्णाचा अवतार ही रात्री 12 वाजताचा आहे आणि भगवान श्री ज्ञानोबारायांचाही अवतार रात्री 12 वाजताचा आहे. एक योगेश्वर आहेत आणि दुसरे ज्ञानेश्वर आहेत. विठाला विठाला. अशा पावन भूमीमध्ये महान पर्व काळावर स्वातंत्र्याचा हा एक अवसर आपल्याला प्राप्त झालेला. म्हणून मला लावले ना आमच्या पोरांनी, राहू द्या म्हणले. आज मी हे बी घालीत नसतो. आज म्हणले करायचेच आपल्याला, आज बड्डे म्हणले. भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले. भारत स्वतंत्र होऊन हा जन्मोत्सव भारताचा जो राष्ट्रीय सण आहे, या राष्ट्रीय सणाचा सुद्धा उत्सव संपूर्ण भारतभर भर पावसामध्ये या भारतानं साजरा केला. भर पावसात जेवढी ध्वजारोहण झाले आज, ती संपूर्ण ध्वजारोहण पावसामध्ये झाले. भारत मातेवर एवढं लोकांचं प्रेम आहे, त्या राष्ट्रावर एवढं लोकांचं प्रेम आहे. विठाला एकमेव जगामध्ये हा एकमेव भारत असा देश आहे की ज्या देशाला मातृत्वाचा दर्जा आहे. ज्या देशाचा नामोल्लेख करताना कसा उल्लेख केला जातो? भारत माता. मातृत्वाने या भारताकडे समाजाचं पाहणं आहे, बाहेर देशातल्या लोकांचं पाहणं आहे. आणि या देशावर आपलं किती प्रेम आहे. खरं तर ही राष्ट्र शब्द सुद्धा राष्ट्र देवो भव, राष्ट्र सुद्धा ईश्वराचाच अंश आहे. विठाला विठाला. पण या भारताचं दुर्दैव असं आहे, या भारतावर अनेक लोकांनी आक्रमण केले. फ्रेंच आले, डक आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, पिंडारी आले आणि मराठवाड्याचं पुन्हा दुर्दैव. भारत स्वतंत्र जरी झाला तरी मराठवाड्याला स्वतंत्र व्हायला पुन्हा 10 वर्ष गेली. 1947 ला स्वतंत्र झालेला भारत, पण या मराठवाडा पुन्हा 10 वर्ष गुलामगिरीमध्ये राहिला. 57 पुन्हा 10 वर्ष गेले आणि मग मराठवाडा पुन्हा स्वातंत्र्य झाला 17 सप्टेंबरला. निजामाच्या ताब्यात होता. परंतु या भारताला स्वातंत्र्य करता ज्यांनी बलिदान दिलं, या मराठवाड्याच्या स्वतंत्रतेकरता ज्यांनी बलिदान दिलं, हा भारत, हा मराठवाडा कधीही विसरणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि हा स्वातंत्र्य दिन आपण जो साजरा करतो त्याचं कारण गुलामगिरीतून आपण मुक्त झालो. विठाला या देशावर अनेकाची आक्रमणं झाली, अनेकांनी लुटमार केली, अनेकांनी मंदिराच्या विटंबना केल्या, मूर्त्याच्या विटंबना केल्या, तरी भारत झुकला नाही. भारताची संस्कृती जशाची तशी टिकू नये एवढी आपल्या वाडवडिलांचं आपल्यावर योगदान आहे. आपल्या पूर्वजांनी जे केलं, या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी घोषणा केल्या. स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच. चले जाओ. कोणाला? इंग्रजांना. चले जाओ. काय शक्ती होती आपल्या या पूर्वजामध्ये. एक 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 योद्धा असा झाला, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष चंद्र बोस.
एका एका रक्ताच्या थेंबाची किंमत मोजली त्यांनी आणि हा भारत गुलामगिरीतून मुक्त केला. आणि ज्या दिवशी हा भारत गुलामगिरीतून मुक्त झाला तो राष्ट्रीय सण साजरा झाला, तो म्हणजे हा 15 ऑगस्ट. हा सण आहे. विठाला विठाला. एवढी आक्रमण झाले, एवढ्या वेळेस लुटमार झाली, नाहीतर जर लुटमार झाली नसती आज भारत देश वेगळ्या अर्थानं दिसला असता जगावर. जगावर आधिपत्य राहिलं असतं या भारताचं. जगावर या भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबूत राहिली असती. ज्या बाहेर देशातल्या अर्थव्यवस्था एवढ्या मजबूत आहेत ते आम्हाला कर्ज देतात. कर्जाच्या डोंगराखाली, कर्जाच्या ओझ्याखाली डुबलेला आहे सध्या भारत. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 8,500 रुपये कर्ज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली आज भारत देश डुबलाय. त्याचं कारण याच्यावर आक्रमण झाले. नाही तर हा देश म्हणजे सोने की चिडिया म्हणतात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. टाळे टाळे. शाबाश शाबाश. एवढी आक्रमण झाली, एवढ्या वेळेस लुटमार झाली, एवढ्या वेळेस चोरी झाली, मंदिरं भंगले, परंतु तरीही भारतीय संस्कृती भंगली नाही. मंदिरं भंगले तर काय झाले, परंतु संस्कृती भंगली नाही आमची. सामर्थ्यानं उभी आहे संस्कृती. भारत माता सामर्थ्यानं उभी आहे. आणि या भारताला स्वातंत्र्याचा जो दिवस आहे त्या स्वातंत्र्याच्या पर्व काळावर सुदैवानं मला आज एवढं भाग्य लाभलेलं आहे. माझं मलाच कधी कधी नवल वाटते, एवढ्या चांगल्या पर्व काळावर मला कसं बोलविलं असेल. या बोलवण्याचं कारण एकच आहे, माझ्यावर निखळ प्रेम आहे दादाचं. निखळ प्रेम. निखळ प्रेम म्हणजे काय, त्याला कुठलाही स्वार्थ नाही. विठाला विठाला. आणि या स्वातंत्र्याचे औचित्य साधून भगवान श्री ज्ञानोबारायांचा प्रगट दिन, भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी, अशा पर्व काळावर मी पुन्हा ओघामध्ये नंतर सरते शेवटी थोडा वेळ भगवान श्रीकृष्णाची सेवा करणार आहे. जन्माचं आख्यान सांगणार आहे. पण तूर्त हा जो मधला टप्पा आहे, माझा संपूर्ण ओघ, माझं संपूर्ण वाणी मी भगवान श्री ज्ञानोबारायाच्या चरणी समर्पित करणार आहे. आणि भगवान श्री ज्ञानोबारायांचं महिमान वर्णन करण्याकरताच हा जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने अगदी अल्पशा काळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करीन. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला संतांचा परिचय करून दिलेला आहे. विठाला विठाला. समाजाकडून काय होतंय बघा, अज्ञान वशामध्ये चुका होतात. जाणीवपूर्वक कोणी काही चुका करत नाही. नास्तिक माणूस सुद्धा देवा धर्माला घाबरतो, थोडा साधू संताला घाबरतो, मर्यादेने राहतो, पण त्याचं अज्ञान जर त्याला नडतंय थोडं.
अज्ञानवशामध्ये जरी संत समजायला उशीर झाला, संत जर नाही समजले, त्याच्याकडून दोष घडतात. आणि जगामध्ये पातक भरपूर आहेत, पण सर्वात मोठं पातक आहे साधू संतांचा छळ करणं. त्या पातकाला प्रायश्चितच नाही जगात कुठं. विठाला बाकी तुमच्याकडून काही जर पातक घडलं ना, ब्रह्महत्या जरी घडलं तरी प्रायश्चित घेता येते. पण साधू संताबद्दल जर तुमच्याकडून काही जर अपराध घडला, त्याला प्रायश्चितच नाही. त्याचं किती नुकसान होते सांगू का तुम्हाला? त्याचं नुकसान कुठंच भरून निघत नाही, कुठंच. त्याचे नो हे बंदे क्षोभवी करुण्याही प्रकारे त्याचे नो हे बरे उभय लोकी. कोणत्याही प्रकारानं साधू संतांचा छळ आपल्याकडून जर झाला तर त्याचं कधीही बरं होत आणि ते नुकसान कुठंच भरून निघत, त्याला प्रायश्चितच नाही. आणि तशी नुकसान आपल्याकडून होऊ नये म्हणून आज संतांचा जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला परिचय दिलेला आहे. विठाला संत ओळखणं सामान्य जीवाचं काम नाहीये. संत ओळखणं सामान्य जीवाचं काम का नाही? संत ओळखताच येत नाही तर ओळखता काय? त्यांच्याकडे काय आधार कार्डावर लिहिले काय संत आहेत म्हणून? नाही. अजून एक दुसरा पुढचा मुद्दा सांगू का? ते ओळखूच येऊ देत नाहीत ते संत आहेत म्हणून. मुद्दामून वेड्यासारखे राहतात. वेडे नसतात ते, फक्त राहतात. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी बडे महिमे भेने. ज्ञानोबारायांचं असं म्हणणं आहे, वाचस्पतीचे निपाडे. इतके ते विद्वान असतात, इतक्या त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी संपन्नता असते, तरीही ते वेड्यासारखे कारभार. जया कळे भाव भक्ती बळे जगाची मेळे न दिसती. शब्द कसा वापरलाय नाथरायाने? जगाची मेळे न दिसती. जगतापासून ते कोसो दूर राहतात, समाजापासून. का दूर राहतात माहितीये का? हे समाज मागा लागते. आता उगा आले ना मला दुखविलं. माझा मूड लय फ्रेश होता. तुम्ही बसलेले माणसं म्हणतो तुम्हाला काय दुखविलं? सगळं चांगलं बोलले, सगळं व्यवस्थित बोलले. आणि निघता मला वाटायला म्हणले आता मी 2-4 वर्षच फक्त हे सगळं करणार आहे आणि 2-4 वर्ष भाऊकडे देणार आहे तिकडं, आणि माझं मी कुठंतरी निवांत. मी म्हणलं गपची बसा. केले इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी.
विष्णू महाराजांनी जरी रोप लावला असेल, वाढवायचं काम माऊली दादाने केलेलं आहे. आणि आता या झाडाला फळं लागलीत, आणि फळं लागलीत, आणि आता हे सगळं आपल्या करता केला भोगवटा आम्हाला गे. आणि तुम्ही म्हणता की मी 2-4 वर्ष झाल्यानंतर कुठंतरी एका निवांत जागी जाऊन बसणार आहे. मी नाही जाऊ द्यायचा तुम्हाला. हे केलंय तुम्ही. उपवास पाराने केला दारवंठा, केला दारवंठन, राखीला दारवंठन, केला भोगवटा आम्हाला. शून्यातून विश्व निर्माण केलं दादांनी. शून्यातून काय त्रास सहन करावा लागला, काय तोंड द्यावं लागलं. भगवान श्री ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये जे झालेल्या गोष्टी आहेत त्याच आमच्या माऊली दादाच्या जीवनामध्ये झाल्या. पण एवढी ताकद आहे विष्णू महाराज गुरुजींची, एवढी ताकद आहे ज्ञानोबारायांची, एवढी मोठी मोठी आव्हानं पेलले, पण त्या आव्हानातून दादा मात्र त्याच शक्तीनं उभे, त्याच ताकदीनं उभे. आणि म्हणून आज आमच्या करता आपण जे एवढं मोठं केलेलं कार्य हे निश्चित आमच्या करता आदर्श आहे. आदर्श कार्य. माझी भूमिका एकच मला मांडायची, अभंगाकडेच माझा कौल आहे. साधू संत आपली प्रतिमा समाजापासून लपवतात का? समाज मागे लागते म्हणून. बसलेले माणसं म्हणतील आपली गावातली, महाराज मग समाजानं साधू संताच्या मागं लागावं का मग कोणी बी आयऱ्या गैऱ्याच्या मागं लागावं? चांगले ना साधू संताच्या मागं लागणं, चांगलं आहे समाजाकरता, पण साधू संत करता अवघड आहे. समाज माग लागला की समाज त्यांच्या प्रापंचिक हेतूच्या हेतून माग लागतो. समाज माग लागला म्हणजे कशा करता माग लागतो समाज? कशा करता? विहिरीला पाणी लागू द्या, मुलगा होऊ द्या, पोराला नोकरी लागू द्या, पोराचं लग्न होऊ द्या. ही एक समस्या लई वाढली सध्या. बाकी कोणतीच समस्या अवघड नाही. सध्या ही महाराष्ट्रात समस्या फार वाढली. कोणती? मुलीचे लग्न पहिले अवघड जायचे, आता मुलाचे लग्न अवघड आहेत. पहिले आम्हाला लोक 10-20 वर्षापूर्वी आमच्या मुली करता लक्ष राहू द्या म्हणायचे महाराज एखादं चांगलं स्थळ. आता गावात गेले की काय काय चांगली माणसं म्हणतात महाराज काय आपल्या मुलाकरता लक्ष राहू द्या बरं. मी म्हणलं तुमचा मुलगा करतो काय? नाही चांगला आहे म्हणले मुलगा. नाही काम काय करतो? घेणं देणं करतोय म्हणले. म्हणलं मग चांगलं आहे की? मला वाटलं याचं फायनान्स बिनस आहे का की प्रायव्हेट बँक आहे की? घेणं देणं केलं तर मी म्हणलं बरं आहे ना, मग फायनान्स वगैरे असेल, प्रायव्हेट बँक असेल, पतसंस्था असेल, काय असेल. नाही काय घेतय काय देतय म्हणल्यावर ते म्हणले झोप घेतय आणि जांभळी देते. आता झोप घेणं जांभळी देणाऱ्याला काय पोरी द्यावं? गावोगाव आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात गावोगाव 100, 150, 200 प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षेत कशाच्या? राजा भीम करुक्मिणी सनयनी देखोन चिंता करी. मंगलाष्टक लागलं तरी त्याला गुदगुले व्हायला मधल्या मध्ये. आता वाटलंय लोकांना का माऊली दादाने गेटकीन कोणाचं ठरविलं की काय कोणाचं. मंगलाष्टक सुरू झालं, चला रे कीर्तनाकड. सर्वात मोठी समस्या आहे लग्नच नाही. लग्नच नाहीत, देईच नाहीत मुली लोक. त्या समस्येवर काही मी तोडगा काढू शकत नाही, मी गरीब माणूस आहे. पण माणसं ज्यावेळी एखाद्या साधू संताच्या पाया पडायला येतात ना, अध्यात्माच्या हेतून येतच नाही. वाढावे संतान
व्हावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे प्यावे असावे सदैव, हेच करी हाव संसारिक. हे संसारिक माणसं एखाद्या साधू संतांच्या मागे लागतात म्हणजे त्यांचा हेतू परमार्थ नाहीच आहे. प्रमुख त्यांचा हेतू कोणता आहे? फक्त प्रपंच. बसलेले माणसं म्हणतील महाराज मग ते आता प्रापंचिक आहे तर मग प्रापंचिकच हेतू त्यांचा असणार ना, साहजिकच आहे ना. मग साधू संतांकडे गेल्यावर प्रापंचिक हेतू केलं तर चांगली गोष्ट आहे ती, 100% चांगली आहे. पण साधू संतांकडे तुम्ही जेव्हा तुमच्या मागण्या करता, तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करता आणि साधू संतांच्या मुखातून जर शब्द निघून गेला, होऊन जाईल काय हरकत नाही, सहज न होणारं काम होतंय. का होते सांगू का? साधू संतांचा शब्द तोलायची ताकद देवामध्ये आहे. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा केला, देव भक्ताचा केला, देव भक्ताचा प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. इथं शब्द बोलू का तुम्हाला? साधू संतांचा शब्द तोलतो परमात्मा. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा अज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी अनाते. साधू संतांचा शब्द सांभाळतो देव. साधू संतांच्या शब्दाच्या पुढे जात नाही तो परमात्मा. आणि साधू संतांच्या मुखातून जर न होणारा शब्द, न होणारं काम जर होत असेल तर मग तुम्ही बसलेले माणसं म्हणतील चांगलंय की महाराज. आता एखाद्या दाम्पत्याला संततीचाच योग नसेल समजा, आणि ते दाम्पत्य जर महात्म्याकडे गेलं दर्शनाला, महात्म्याच्या मुखातून जर शब्द निघून गेला, तुम्हाला संतती होऊन जाईल, चांगलं होईल तुमचं, मग चांगलं आहे ना महाराज, चांगलं आहे ना, होऊ दे ना. ह्या समाजाचं भलं होत असेल तर काय अडचण नाही. पण एक शब्द बोलू का तुम्हाला? साधू संतांच्या मुखातल्या शब्दानं न होणाऱ्या गोष्टी सहज होतात, पण फुकट देव करत नाही. देव काय करतो? देव शावकारासारखा आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, ऐसा अससी उदार, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, ऐसा अससी उदार. तो परमात्मा त्या साधू संतांची पुण्याई लिहून घेतो. सावकार तुम्हाला अडचणीत पडल्यावर पैसे देतात, पण तुम्हाला काय करून घ्यावी लागते? 10 लाख रुपयाची जमीन असेल तुमच्याजवळ आणि तुम्हाला जर 5 लाख रुपयाची आवश्यकता असेल तर 10 लाख रुपये सुद्धा ते देतात, पण अगोदर काय करून घ्यावी लागते? रजिस्ट्री करून घ्यावी लागती. तसा हा पंढरचा पांडुरंग परमात्मा साधू संतांचा शब्द तोलतो, परंतु साधू संतांच्या पुण्याईची रजिस्ट्री करून घेतो. दिली चाले वाचा क्षय मागिल्या तपाचा. साधू संतांचा शब्द खरा होतो, पण परमात्मा त्यांची काय लिहून घेतो? पुण्याई लिहून घेतो. आणि म्हणून आपल्या पुण्याईचा क्षय होऊ नये, आपली पुण्याई आपल्याला पुन्हा कामी यावी म्हणून साधू संत स्वतःचा मोठेपणा समाजाला ओळखू येऊ देत. कसे राहतात ते? बाहेर पिशाच, बाहेर पिशाच, बाहेर पिशाच, अंतर शाह
असतात. ज्ञानोबा तुकोबारायाची भाषा आहे. बाहेर पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. बाह्य वेशानं पाहिलं तर तुम्हाला कशी दिसणार ती? वेड्यासारखे. आणि अंतर्दृष्टीनं पाहिलं तर ते कसे आहेत? शहाणे आहेत, विद्वान आहेत. मग बसलेले माणसं म्हणतात, महाराज म्हणतील बाहेर का अशी वेड्यासारखी राहतात? समाज मागं लागू नये म्हणून. आणि समाज मागं लागल्यावर त्यांचं नुकसान काय होते? समाजाचं चांगलं होते, समाजाचं भलं होते, पण त्यांची पुण्याईचा ऱ्हास होतो. आणि म्हणून ते मुद्दाम साधे भोळे येडे बागडे. एक शब्द बोलू का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरुवातीला देहूला आले, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरुवातीला देहूला आले, त्यांनी विचारलं इथं तुकाराम नावाचे साधू कोणी राहतात का? त्या गावातले लोक म्हणले आमच्या गावात नाही बा तुकाराम साधू. हा म्हणले नाही, ते येडा तुका अविचार आणि करी साधे भोळे म्हणले येड सर म्हणले ते तुकाराम महाराज म्हणतात लोक, ते संत बिंत काही नाही, गावातले लोक. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज जाणते होते. असू द्या म्हणले. कुठं राहतात ते? आता त्यांचं काही जागा निश्चित नाही म्हणले. कधी भंडाऱ्या माळावर डोंगरावर राहतात, कधी भामचंद्र्या डोंगरावर जातात, कधी भोराड्या डोंगरावर जातात, कधी इंद्रायणच्या काठावर भजन करतात, कधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात बसतात. शोधू म्हणले आपण त्या. विश्वासू मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस फिरत 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 देहूत शोध घेत होते की कुठे तुकाराम महाराज, कुठं असतील तुकाराम महाराज, कुठं असतील. इंद्रायणीच्या काठावर काही महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना भास झाला कोणीतरी व्यक्ती आहे. गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याने विचारलं का हो, इथं तुकाराम महाराज नावाचे साधू कोणी राहतात का? जी महाराजांना भेटलेली व्यक्ती ती म्हणली आमच्या देहूत तुकाराम साधू. कोण म्हणलं तुम्हाला? अहो तो वेडा तुका म्हणले लोक, वेडा आहे म्हणले ते लोक, त्याला काही साधू म्हणतात म्हणले, ते साधा भोळा आहे, भजन पूजन करते म्हणले, वारी बिरी करते, तसं काही नाही, पण भोळा आहे म्हणले, त्याला काही येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि त्याच व्यक्तीच्या चरणावर डोकं ठेवलं. तुकाराम महाराज ओळखलं म्हणले मी. बाकीचे मावळे म्हणले कसं ओळखलं? इतका स्वतःचा परिचय इतक्या शब्दात देतो, तिथूनच समजलं म्हणले हे कोणतरी श्रेष्ठ आहे. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःचा परिचय मात्र मी असा आहे, मी 4 वेदाचं भाषांतर केलेलं आहे, मी गाथा लिहिलेला आहे, मी जगद्गुरु तुकोबा जगद्गुरु पदावर विराजमान आहे, असा कुठलाही परिचय दिला नाही. ते म्हणले साधे भोळे आहेत म्हणले, ते पण गाव त्याला साधू म्हणते, ते काही त्यांचं खरं नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा तो भोळेपणा ओळखला, तो साधेपणा ओळखला आणि त्या साधेपणामध्येच त्यांची विद्वत्ता दिसून आली आणि तिथे तर नतमस्तक झाले. आणि अशा रीतीने हे साधू संत सामान्य का राहिले? केवळ आपला महिमा जगाला कळू नये म्हणून. विठाला विठाला आणि अशा त्या सामान्य अवस्थेमध्ये ते समाजाला जर नाही ओळखता आले, समाजाकडून त्यांचा अवमान होणं शक्य आहे. सहजरित्या समाजाकडून काय होतो? त्यांचा अवमान होतो. असे किती लोक दाखवायचे की संतांचा अपमान त्यांच्याकडून झालेला आहे. एक जणाचं नाव यादी देतो तुम्हाला, एकच त्यातलं नाव सांगतो, भजन करा. विठाला विठाला भगवान श्री ज्ञानोबारायांना सद्गुरु निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली म्हणून खापर पाहिजे होतं. खापर, तो मांडा नावाचा जो पदार्थ आहे कशावर भाजायचा आहे? गाडग्यावर, खापरावर. ते खापर काही विसोबा सावकारांना मिळू दिलं नाही. बरं नाही तर नाही मिळू दिलं, म्हणून एवढा अपमान केला ज्ञानोबारायाला. घोड्यावर बसल्या बसल्या खेटरासह ज्ञानोबारायाच्या छातीमध्ये लात मारली, खाली कोसळले माऊली. भिक्षापात्र सांडलं, पीठ सांडलं, शिधा सांडला.
तो शिधा पुन्हा भरून घ्यावा जमिनीवरला. काळ्या आईच्या कुशीतलं हे पीठ आहे, ते काही अपवित्र थोडं झालेलं आहे, त्याच आईच्या पोटातून आलेलं आहे. काय होतंय त्याला, सांडलं तर काय होतंय, ते भरून घ्यावं म्हणून माऊली खाली वाकले. विसोबा सावकार घोड्यावरून खाली उतरले, खेटरानं ते पीठ तुडविले. खेटरानं काय जीव म्हणला असेल ज्ञानोबारायाचा, काय म्हणला असेल प्राण. संन्याशाच्या कार्ट्यांनो म्हणून ज्ञानोबारायाला चापट मारली विसोबा सावकारानं, मारहाण केली. रडत 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 ज्ञानोबाराय सिद्ध बेटाकडे आले. मुक्ताबाईला तीच अवस्था, मुक्ताबाईला तसंच. मग आता ते खापर मिळावं म्हणून ज्यावेळी मुक्ताबाई विसोबा सावकारा गेली, विसोबा सावकारानं तिलाही खापर दिले नाही. ज्ञानोबाराय म्हणले माझ्यासोबतही तसाच प्रसंग घडलेला आहे मुक्ते, हे गाव आपल्याकरता फार काही चांगलं नाहीये, असू दे, तुला का खापर पाहिजे होतं. दादाला मांडे खायचेत म्हणून ना, मंद अग्नीवरच मांडा भाजावा लागतो ना, मी योगी आहे म्हणजे, माझ्या योग सामर्थ्याने माझ्या पाठीवर मांडे भाज. पाठीवर ज्यावेळी मुक्ताबाई मांडे भाजायला लागली, ज्या विसोबा सावकारांनी अपमान केला, ते विसोबा सावकार म्हणजे आता हे पुरं कशी मांडा भाजतात ते बघतोच. झोपडीमध्ये आले ज्ञानोबारायाच्या, बघू लागले. अग्नीच्या ज्वाळा ज्ञानोबारायाच्या मुखातून निघताना पाहिल्या आणि मांडे ज्यावेळी भाजताना पाहिले, विसोबा सावकारला पश्चाताप झाला. आले पाय धरले, ज्ञानोबारायाचे पाय धरले. विसोबा सावकारला ज्ञानोबारायला, एक खेचऱ्या सरक पलीकड, खेचऱ्या पलीकड सरक म्हणल्याबरोबर तो विसोबा सावकार पुन्हा पाय धरतो. ज्ञानोबाराय क्षमा करा माऊली, तुमचं माऊलीचं हृदय आहे, अपराध झाला माझ्याकडून, मला पदरात घ्या, मला क्षमा करा म्हणल्यावर ज्ञानोबारायाचं माऊलीचंच अंतकरण असल्यामुळे ज्ञानोबारायांनी क्षमा केली. तेच विसोबा सावकार पुढे खेचर स्वामी म्हणून औंढ्याला आली. म्हणजे एका सावकाराचं रूपांतर स्वामीमध्ये होऊ शकतं, परंतु ज्ञानोबारायांनी माफ केलं म्हणून, क्षमा केली म्हणून. अजून एक पुढे जाऊन बोलू का, विसोबा सावकाराला स्वतःची चूक कळली वेळीच म्हणून. आता विसोबा सावकारासारखे काय आपण आपली चूक कळणारे, त्यांना त्यांची चूक कळली, ज्ञानोबारायांनी माफ केलं आणि ज्ञानोबारायांनी माफ करून ते पुढे खेचर स्वामी झाले, संत शिरोमणी नामदेवरायाचे गुरु झाले. ते त्यांचं ते सुटले त्या अपराधातून. आणि आपण सुटू का, आपण तेवढे ज्ञानी आहोत का. आपल्याकडून अशा संताचा जर अवमान झाला तर आपलं नुकसान होऊ शकतंय. आणि म्हणून साधू संताजवळ थोडं मर्यादेने राहावं, मर्यादेने राहिलं पाहिजे. विठाला विठाला संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. साधू संताजवळ माणसाने मर्यादेने राहिलं पाहिजे, परंतु ते जर ओळखताच नाही आले तर माणसं मर्यादा ओलांडू शकतात. आणि माणसाकडून जर साधू संतांचा अपमान झाला तर माणसाचं चांगलं होत. आणि ती सामान्य माणसाच्या चुका होऊ नये, सामान्य माणसाचं नुकसान होऊ नये, संत ओळखणं कठीण आहे. म्हणून त्या संताकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा असावा याचं मार्गदर्शन महाराजांनी पहिल्याचे शाबास शाबास देवते देवते भले भले देवते संत देवते
निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे मी तो सांगतसे मी तो सांगतसे भावे शाबास शाबास तो सांगतसे भावे निमित्त यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. देवते संत निमित्त त्या प्रतिमा साधू संतांच्या बाबतीमध्ये समाजाकडून चुका होऊ नये, साधू संतांचा समाजाकडून अपमान होऊ नये, समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून महाराजांनी समाजाचं पुण्य वाटून घेतले. कारण खरं सांगू तुम्हाला, कोण्याही साधूला कोण्याही संताला समाजानं किती जरी छळलं तर ते साधू काही त्याला काही म्हणत नाहीत, पण कोणाला सहन होत नाही. सात गोविंदा नाहीताचे. शाबास, शाबास. सात गोविंदा नाहीताचे. हरिजनाची कोणा लखडावी निरला. हरिजनाची कोणा न घडावे निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. देवाला संतांचा छळ मान्य. परमात्मा साधू संताला किती सांभाळतो, किती जीवा जतन सांभाळतो. तो स्वतःचा अपमान सहन करतो तो परमात्मा, पण साधू संताचा अपमान त्याच्याने सहन होत नाही. आणि म्हणून साधू संतांच्या बाबतीत समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे, मर्यादेनं राहणं गरजेचं आहे. आणि जरा यदा कदाचित समाजाकडून अज्ञानवशामध्ये जरीही साधू संतांचा अपमान झाला तर त्याच्यात सामान्य माणसाचं नुकसान झाल्याशिवाय राहत. आणि ते नुकसान टळावं म्हणून समाजाने साधू संतांकडे सामान्य नजरेनं बघू नये. मग कोण्या नजरेनं बघावं? देवते संत. खरं सांगू तुम्हाला, नास्तिक माणसानं साधू संतांचा अपमान केल्यावर काही वाटत नाही हो. ते जाणून बुजूनच नास्तिक आहे, त्याला का आगे न पिछे. आस्तिक माणसाकडून सुद्धा संतांचा छळ होताना दिसतोय. यादी देईन मी तुम्हाला. विठाला पुराणामध्ये भरपूर लोक तसे झाले. देवाला मानलेत, ते देवाला मानतात पण कोणाला छळतात? साधूला छळतात. देवाला मानून साधूला छळण्यात अर्थच काय मला सांगा. काय ते देवाचं मानणं झालं? पण ते देवाला सहन होत नाही. म्हणून साधू संतांच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन कसा असावा? देवच पण प्रतिमा वेगळी आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा
निवृत्तीनाथ दादाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्ञानोबारायाकडे बघण्याचा दृष्टिकोन, सोपान काकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, मुक्ताबाईकडे बघण्याचा दृष्टिकोन अभंगानंच शिकवलाय की सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तू झाला, भक्त आनंद वर्षला, आदिशक्ती हे कोण आहेत? दिसायला संन्याशाची मुलं म्हणून आळंदीकरांनी वाळीत टाकलं, पण होते कोण? ईश्वरच होते. तरीही काही कर्मठ लोकांकडून माऊलींचा छळ झाला. असे छळ भविष्य काळात तरी कोणाकडून होऊ नये म्हणून महाराजांनी आज सावधानतेचा इशारा दिलाय की साधू संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच पण संतांच्या रूपामध्ये देवाच्या तुलनेत नाही, देवच आहेत. ज्ञानोबारायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे. लोपले ज्ञान जगी म्हणणार आहेत ना, टाळ वाजवा टाळ. भजनी मंडळांनी म्हणायचं नाहीये, बसलेल्या मंडळीनं म्हणायचं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. आम्हाला नाही ऐकायला. आणि उपवास जरी असेल, साबुदाण्याची खिचडी, भगर, आमटी, केळी 1.5 किलो एकानं खाल्ले. असा आवाज काढा की माऊलीपर्यंत गेला पाहिजे आवाज. आरती ज्ञानराजा आरती ज्ञान. हा, अजून एकदा. शाबास. एकदा या महिला मंडळी करता टाळ्या वाजवा. नाही, आवाज संख्या जास्त आहे ना, पुन्हा लाडके आहेत. विठाला विठाला. दिसायला ज्ञानेश्वर महाराज जरी प्रतिमा व्यक्ती स्वरूपात दिसली असेल, परंतु आमचे ग्रंथ म्हणतात अवतार पांडुरंगी नाव ठेविले भगवंताचे अवतार आहेत. मग भगवंताचे अवतार असून त्या ज्ञानोबारायासारख्याचा छळ होऊ शकतो, त्यांची अवहेलना होऊ शकते. त्यांना पानवट्यावर पाणी भरू दिलं जात नाही, त्यांना गावात प्रवेश निषेध, त्यांना सिद्धपीठात राहावं लागलं, त्यांना मौंज बंधन करण्याकरता अधिकार प्राप्त झाला नाही. किती छळ. असा छळ इथून पुढे भविष्य काळात तरी कोण्या महात्म्याच्या पदरी येऊ नये म्हणून अभंगाची रचना झाली की तुकाराम महाराज म्हणले त्यांचा जसा छळ झालाय तसा इथून पुढे कोण्या एखाद्या महात्म्याचा होऊ नये. कारण ते दिसायला जरी सामान्य दिसले ते सामान्य नसतात. कोण असतात मग ते? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबाराय म्हणले मी का सांगतोय माहितीये का? दुसऱ्या चरणात मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. शाबाश शाबाश शाबाश. मी तो
महाराजा करता टाळ्या वाजवा एकदा. सांप्रदायिक चाली, सांप्रदायिक आपल्या संप्रदायाच्या वैभव वाढवणाऱ्या चाली आहेत. मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले समाजाला सर्वांना माहीत असावं म्हणून मी शुद्ध भावनेनं सांगतोय. माझा सांगण्याचा हेतू काय समाजाला, की संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असला पाहिजे, की देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र त्या जरी सामान्य प्रतिमा दिसल्या तर ते संतांचे स्वरूप म्हणजे परमात्म्याचे स्वरूप असतात. ते कसे असतात, हरावया कलीचे दोष साचही अंश श्रीहरीचे. शब्द कसा आहे, कलियुगातल्या लोकांचे दोष समाप्त करण्याकरता खरोखर देवाचेच अंश या भूतलावर अवताराला झाले, ते म्हणजे ज्ञानोबा. देवाचेच राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष जडले, मगईही अवतार धरिले, कली दोष हरावया. समाजाला सन्मार्गाची दिशा दाखवण्याकरता संताच्या स्वरूपामध्ये परमात्मा इथं अवतार धारण करतोय. आणि त्याच साधू संताला जर कुठं छळलं गेलं, त्या साधू संताचा कुठं जर छळ झाला तर त्या देवाला सहन होत नाही. म्हणून आपल्याकडून त्यांचा छळ होऊ नये म्हणून तुकोबाराय म्हणले मी तुम्हाला सावध करतोय. मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा विठोबा रखुमा.
बर, दृष्टांत काय झाला? आजपर्यंत तुम्ही बऱ्याच सोयरिकी ऐकल्या. एखाद्याने फलाण्याची सोयरी खासदार साहेबांनी केली, पिस्तानीची सोयरी आमदारानं केली, फलाण्याची सोयरी खासदार साहेबांनी केली, पिस्तानीची सोयरी आमदारानं केली, फलाण्याची सोयरी सरपंचानं केली, फलाण्याची सोयरी माऊलीदादाने केली, माऊलीदादानं सगळं केलं. आजपर्यंत सोयरिकी अशा मध्यस्थी माणसाची बरेच नाव ऐकलेत. एकमेव विठ्ठलपंत भाग्यवान आहेत ज्यांची सोयरिकच सिद्धेश्वराने केली. ज्यांची सोयरीक महादेवानी करावी त्यांचा संसार व्यर्थ कसा जाईल? त्या सोयरिकीमध्ये दोघांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे विठ्ठलपंत म्हटले काय? तीर्थयात्रा पूर्ण झाली, विधिवत विवाह झाला. मूळ नाव रुक्मिणी मातेचं मीनाक्षी होतं. नंतर रुक्मिणी नाव नामकरण झालं आणि त्या नामकरणानंतर पुन्हा विठ्ठलपंतांचा संसार सुरू झाला. पण ते होते विरक्त स्थितीचे आणि त्या विरक्त स्थितीच्या सिद्धी विठ्ठलपंतांना झालं 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 पुढं झालं ते आता थांबता येत नाही. ते नाही शांत पलीकडे अजून जन्म झालेला नाही आणि गाड्या आहेत तेवढं लक्षात ठेवा. गाड्या पेट्रोलच्या असतात तर लांब करा बेटा, लांब आणि करा. आम्ही सांगितल्याशिवाय कोणी फटाके वाजवायचे नाहीत. विठ्ठलपंत विरक्त स्थितीत होते. विरक्त स्थिती असताना सुद्धा ते सारखे म्हणायचे, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का ग? रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? शेवटी रुक्मिणी मातेनं सांगितलं तुम्हाला जसं जमते तसं करा. संन्यास दीक्षा झाली आळंदीला, संन्यास दीक्षा झाली काशीला. संन्यास दीक्षा झाल्यानंतर काशीचे गुरु आळंदीला फिरत फिरत आले. रुक्मिणी मातेनं ज्यावेळेस तो दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेला आशीर्वाद मिळाला, पुत्रवती भव. तो आशीर्वाद पूर्ण करण्याकरता ते गुरु पुन्हा काशीला गेले. पुन्हा विठ्ठलपंत गुरुच्या आज्ञेनं संसार करतात आणि गुरुच्या आज्ञेनं संसार केल्यानंतर हे 4 रत्न विठ्ठलपंतांच्या पोटीपदरी जन्माला आले. ते म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई. ज्या पर्वकाळावर जन्माला आले तो पर्वकाळ म्हणजे श्रीकृष्ण अष्टमीचा पर्व. भगवान श्रीकृष्णाचा जन्म देवकी वसुदेवाच्या पोटी झाला. अक्षरशः दोघांमध्ये साम्यता एकच आहे. जेवढा त्रास वसुदेव देवकीला तेवढाच त्रास रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलपंताला. आणि त्या दोघाच्याही पोटी देवच, एक योगेश्वर आणि दुसरे ज्ञानेश्वर. दोघात साम्यता काय? एकाने भगवद्गीता सांगितली आणि दुसऱ्याने त्याचं भाषांतर केलं. म्हणजे सांगितली 700 श्लोकात, त्याचं भाषांतर 9033 मध्ये केलं. एवढे सामर्थ्य संपन्न ज्ञानोबा आहे. ज्यांच्या पोटी अवतारला आले, ज्या देवकी मातेच्या पोटी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, ज्या रुक्मिणी मातेच्या पोटी भगवान श्री ज्ञानोबाराय जन्माला आले, अवताराला आले, तो आज पावन पर्व काळ, या अष्टमीचा पर्व काळ आहे. याच अष्टमीवर भगवान श्री ज्ञानोबारायांचा जन्म झाल्यामुळे आपल्या हातात सर्वांच्या पुष्प दिलेले आहेत आणि त्याच जन्मोत्सवाला 750 वर्ष झाले. आणि त्या 750 वर्षाचा दैदिप्यमान सोहळा पूज्यनीय आमच्या माऊलीदादांनी आपल्या क्षेत्र आप्पेगाव मध्ये केलेला आहे. सर्वांनी माऊलीदादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि मी जवळजवळ आमचा वेळ संपुष्टात आलाय. माऊलीदादा सांगतील त्याप्रमाणे पुढे जयघोष होईल आणि पुष्पवृष्टी होईल किंवा अजून आतिषबाजी होईल. माझी सेवा मी त्या तत्पूर्वी आटोपती घेतो. मी माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं या ठिकाणी दादांचे ऋण व्यक्त करतो. माझ्या वतीनं मी दादांच्या अजन्म ऋणी राहील. माऊली क्षेत्र अर्थातच जन्मस्थळ भगवान श्री ज्ञानोबारायाच्या जन्मस्थळाच्या या महान पर्व काळावर मला सेवा करण्याची संधी लाभली. काही बोलण्याच्या ओघात चुकीचे शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे चांगले शब्द असतील ते माझ्या गुरु परंपरेचे आहेत. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर जन्माचा अभंग होईल. अभंगाचा शेवट झाल्यानंतर ध्रुवपदावर पुष्पवृष्टी करायची. विठ्ठल रुक्मिणीच्या कुशी अवतरले ऋषिकेशी या शब्दावर सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. बोला. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. श्री गुरु माझा ज्ञानेश्वर, श्री गुरु माझा ज्ञानेश्वर, श्री गुरु माझा
सद्गुरू विष्णू महाराज जागेवर बसून घ्या. सर्व मुलांवर हात करा. वर हात करा. वर खाली बसा. चष्मा वाटा. वर हात करा. ज्ञानदेव तुकाराम मंदिरात फटाके वाजवू नका. आज माऊलींच्या जन्मभूमी सगळ्या तरुण वर्गातील आपेगावच्या सगळ्या तरुण वर्गातील मुलांनी स्वतःच्या खर्चानं 40,000 रुपयाच्या फटाके आणल्या होत्या. त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आज खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांचा 750वा जन्मदिवस आणि बाबांच्या म्हणजे मालकांच्या भाषेत म्हणजे बाबा सॉरी बरं काय मला मालकांच्या भाषेत बड्डे साजरा झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि माऊलींचा हा असा सोहळा अखंड तत्वानं वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात परिपूर्ण होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात हा आणि त्यानिमित्तानं आपला संस्थान आणि नेवासा संस्थान या दोन्ही संस्थांचा सोहळा 9,033 वाचकाचा नेवासा संस्थानावर 8,800 एकर जमीनमध्ये संपूर्ण मंडप त्याची सगळी तयारी आजपासून चालू आहे. आज मुद्दाम मालकांना त्या कार्यक्रमाच्या सप्त्याचं कीर्तनाच्या सेवेचं निमंत्रण मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं देत आहोत. अशा पद्धतीनं आज यानंतर सुंटवडा वाटेल आणि सुंटवडा वाटल्यानंतर ज्यांना आणखी भूक लागलेली आहे त्यांच्यासाठी प्रसाद अजून शिल्लक आहे. आता स्वागत गीत आपल्या त्रिवेणीजी म्हणतील आणि मग सर्वांनी हात वरती करा. भगवंताचंही प्रागट्य झालंय, माऊलीचंही प्रागट्य झालंय. सर्वांनी बरं करू स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण Swagata
संत पूजन राहिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, बसायची काय ते वर बसा. विश्वनाथ बस खाली खाली बसा बसा खाली. विनेकरी इकडं आहे, एकदा विनेकरी होते. इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे या सुभाषिताकारांच्या मताप्रमाणे आज आपल्या सर्वांच्या आनंदाला पाडावर नाही आहे. याचे अनेक कारण आहेत, पण त्यातलं पहिलं सर्वप्रथम कारण काय असेल तर पहिलं कारण भगवंताचा अवतार या ठिकाणी संपन्न होत आहे. एक नावावरांचा अवतार संपन्न होत आहे आणि या सर्व अवतार कार्याला शांतना थोडं मूर्त रूपाने या ठिकाणी ज्यांनी प्रगट केलं, ज्यांच्या अमृत सम असणाऱ्या अमोघ स्वरूपाच्या सरस्वती शारदा मातेच्या कृपा आशीर्वादाने प्रसन्न झालेल्या वाणीतून आपल्या सर्वांना ज्यांनी प्रबोधन केलेलं आहे, सर्वांना उद्बोधन केलेलं आहे, असे पूज्यश्री अच्युतजी महाराज दस्तापूरकर श्री मालकांच्या चरणी. आज सगळ्या मालकांचा जन्म आहे, त्याच्यामुळे आज मालकांच्या चरणी साष्टांग दंडवत शतशः नमन सहस्त्रशः साष्टांग नमन करतो मी. एक दोन गोष्टी बोलणार आहे आपल्याबद्दल, थोडी क्षमा असावी. ए बैस रे, ए बैस, ए बैस रे पोरा, जरा 2 मिनिट बैस. बस झालं. शास्त्राने 2 ठिकाणी प्रसन्नतेचे चिंतन केलेलं आहे. श्री गणेश देवताचं चिंतन करत असताना शुक्लांबरधरम देवम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये असं एक वर्णन केलेलं आहे. आणि श्रीमद भगवद्गीता मातेने देखील प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते असं म्हटलेलं आहे. सदा हसतमुख चैतन्य स्वरूपाचा प्रसन्न वदन हे प्रत्यक्ष महाराजांचं आहे. त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला. भगवद्गीतेने 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, आकाशा एवढं व्यापक झालेलं आहे, चराचराशी सम्मिलित झालेला आहे, चैतन्य स्वरूप झालेला आहे, असा मनुष्य स्थिर बुद्धीच्या द्वारे आत्मानंदाचा लाभ घेतो, भोग घेतो. अपेक्षारहित असणारं हृदय, अनपेक्षा अशा पद्धतीचं असणारं मन की जे अंतःकरणाला इतकं व्यापक बनवतं की या चराचरामध्ये असणाऱ्या सर्व जड आणि चैतन्य सर्व वस्तूशी ते सम्मिलित होतं. याचा परिणाम काय होतो? महाराज स्वतः प्रसन्न आहेतच. हे गणपतीचं वर्णन आहे. प्रसन्नम वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. सर्व प्रकारचं विघ्न, आपण त्याला अध्यात्म, अधिभौतिक आणि अधिदैविक म्हणतो, अशा त्रिविध असणारं ताप ते विघ्न केवळ त्या प्रसन्न असणाऱ्या चित्ताने, मनाने निघून जात. हा परिणाम एकट्यापुरता नाही आहे. इथं ज्ञानोबा यांचे शब्द आठवतात. अनपेक्षा या पदावर श्री ज्ञानोबा म्हणतात, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा. हे अर्धपद झालं. हे त्याच्यापुरतं झालं हो मर्यादित, पण दुसऱ्यांना काय मिळेल? श्री ज्ञानोबा म्हणतात, अहो दुसऱ्याला काय मिळेल हे काय विचारता? त्यांच्यामुळे सुखालाच देखील सुख मिळतं. सुखाशी चढावा जयाचने. ज्यांच्यामुळं सुखाला देखील चढावा मिळतो. आज आपल्या सगळ्यांच्या आनंदाला एवढा उत्साह कशामुळे आला माहित आहे का? महाराजांच्या या प्रसन्न असणाऱ्या मुद्रेमुळे. ही प्रसन्न मुद्रा
एवढी प्रसन्न मुद्रा कशामुळं आहे सांगू का? 2 कारणामुळं आहे. एक कारण आहे ती म्हणजे महाराजांची असणारी ही पवित्र, मंगल आणि शुद्ध स्वरूपाची परंपरा, तिला त्रिवार वंदन. त्या परंपरेचं असणारं ते तेज आहे, ती प्रसन्नता आहे. आणि दुसरं, माफी मागून सांगतो, मी तुमच्या युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ आपल्या घराचा पाहिला आणि आपल्या घरामध्ये म्हणजे पूज्य श्री महाराजांच्या घरामध्ये महाराजांचं जे देवघर आहे ना ते अतिशय प्रसन्न आहे. आणि त्या देवघरातली प्रसन्नता महाराजांच्या मुखकमलावरती आहे. एकदा आपणही सर्वांनी ते युट्यूबवरती महाराजांचं घर म्हणण्यापेक्षा देवघर एकदा पाहून घ्या, म्हणजे लक्षात येईल देव कुठं राहत असतो. मला असं वाटलं की पांडुरंगाचं पंढरपूरचं वैभव सर्व महाराजांनी घरात निर्माण केलेलं आहे. इतकं वैभवशील असणारे शिखर. माफी मागून बोलतो महाराज, नवीन घर बांधलं ना की मग वास्तुपूजेचं कीर्तन, मग ते हौसेनं तो माणूस सगळीकडे दाखवतो. हे किचन रूम आहे, हे डायनिंग आहे, हा हॉल आहे, वगैरे वगैरे सगळं दाखवतो. एवढं दाखवल्यानंतर एक माणूस थांबला नाही. तो म्हणला, महाराज अजून तुम्ही बाथरूम वॉशरूम पाहिलं नाही. म्हणलं हे काय पाहायची गोष्ट आहे का? हे काय पाहायची गोष्ट आहे का? नाही नाही म्हणले, पहा तरी एकदा. आणि म्हणून तिथपर्यंत नेलं, ते पाहिलं. मी आनंदित झालो. तसा विरक्ती मनाचा माणूस आहे मी, पण ते पाहिल्यानंतर मलाही असं वाटलं की असं आपलं घर असावं. पण नंतर माझ्या मनात आणखीन एक भाव निर्माण झाला, हे एवढं सगळं दाखवतो आहे, बरोबर आहे, पण कितीही केलं तर शेवटची आंघोळ याला इथं काय घातली जाणार नाही. आणि शेवटी कुठला विधी इथं केला जाणार नाही. असं हे मला सांगायचं यासाठी आहे की प्रत्येक जण आपलं घर सुशोभित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु देवाचं घर सुशोभित करावं, देव सुशोभित असावा. यथा देहे तथा देवे, अशा प्रकारची पूजा पूज्य श्री महाराजांच्या घरामध्ये पाहायला मिळते. उद्या आजचं कीर्तन तुम्ही ऐकलंय, काय पाहू नका, उद्या पहिलं महाराजांचं देवघर पहा. ते देवघर पाहिलं ना की आपलं देवघर नीट होईल. आपल्याला ते प्रेरणादायी आहे. म्हणून पूज्यश्री मालकांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आपलं प्रेम आणि आपल्या परंपरेचा आशीर्वाद असाच आम्हा सर्वांना प्राप्त हो. आजचा दिवस मी सकाळपासून म्हटलेलं आहे की दिवसभर या ठिकाणी भजन कीर्तन होईल. देवाच्या अवताराच्या वेळची ही मीमांसा संतांनी दिलेली आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. उशीर झाला, परंतु उशीर जरी झाला असला तरी सांगतो, आज नाही पण उद्या सर्वांनी गुड्या उभा करा गावामध्ये. सर्वांनी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे, अशा पद्धतीनं देवाचा हा असणारा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. मला असं वाटत नाही की दररोजचं कीर्तन 6:30 ते 8:30 असं आहे, पण आज कीर्तन 10 ते 12 असून आज ते 10 ते 12 असं न वाटता 6:30 ते 8:30च आहे असंच वाटतं आहे. एवढी प्रसन्नता आपल्या या धर्म मंडपामध्ये आहे. ही प्रसन्नता आणि आनंद असाच आपला राहो. आजचा हा 3रा दिवस आहे. इथून पुढे अजून 4 दिवस जागरापर्यंतचे आपले सर्व कार्यक्रम आहेत. आपल्या परंपरेने येणारा जो कार्यक्रम आहे तो आपण पंचमी षष्टीपासून सुरू करतो आणि द्वादशीच्या काल्यानं परिपूर्ण करतो. आज अष्टमीचा दिवस, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशीचा काला असे दिवस होणार आहेत. उद्या आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की उद्यापासून सर्व गावामध्ये परिसरामध्ये असणारे कृष्णाष्टमी, जन्माष्टमीचे कार्यक्रम संपणार आहेत. उद्या इथं राहायला आणखीन 1,500-2 हजार लोक येणार आहेत आणि ये जा करणारे आणखीन लोक इथे येणार आहेत. तर सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून सेवा करायची आहे. गुण्या गोविंदानं एकोप्यानं आपण सर्वांनी राहायचं आहे. हा आनंद साजरा करायचा. आपण सर्व उपस्थित आहात. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर पाळणा होईल, प्रसाद दिला जाईल आणि रात्रीचं सर्व भजन, आज रात्रभर भजन या ठिकाणी संपन्न होईल. आजच्या प्रमाणे उद्याही देखील सर्व कार्यक्रम होतील. उद्याच्या सकाळच्या सत्रामधलं जे कीर्तन 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये श्री हरिभक्त पारायण, शब्दप्रभू संजयजी नाना धोंडगे
नाशिक त्र्यंबकेश्वर संस्थान यांचं होईल. आणि उद्या रात्रीचं जे कीर्तन आहे ते प्रज्ञावेली आणि शब्दप्रभू असणारे गुरुवर्य श्री संदीपानजी महाराज हसेगावकर यांचं उद्याचं कीर्तन नेहमीप्रमाणे 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये होईल. सर्वांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. उद्याची जी गावं आहेत मधुकरीचे, आज आपल्या उपवासामुळे नव्हते, उद्या नेहमीप्रमाणे सकाळी मधुकरीसाठी आपली गाडी जाईल. 7 गावं सकाळी, 7 गावं संध्याकाळच्या सत्रात होतील. आणि आता कुठलं गाव थांबू नका, गर्दी होते आहे, लोक येत आहेत, सर्व गावातील मधुकरी घेऊन या अशी विनंती करतो. भजन म्हणू आणि थांबायचं. मी शेवटच्या दिवशी हे सगळं गोदावरीत जाईल. मी लय नितांत प्रेम करतो सगळ्या गोष्टीवर, पण ज्या त्या वेळेला मला सगळं लागतं. नुसतं दुसऱ्याकडून मी अपेक्षा नाही करत, मी माझ्या स्वतःच्या जीवनात या सगळ्याचं कार्य मला त्याच पद्धतीने मी केलेलं आहे. मधुगिरीला जाणाऱ्या लोकांनी मी परवाची जी सूचना दिली ना ती संपली आता, कारण आपल्याला खूप लोक येणार आहेत. खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबा माऊलीच्या जन्मभूमीतून पंढरपूरला जात असताना 848 वर्षाची आपली परंपरा राखत असताना गुरुवारी प्रत्येक गावात जी आत्मीयता निर्माण केलेली आहे, ती श्रद्धा आहे, ती भक्ती आहे, ती उद्यापासून ती गावं आपल्याला गावाच्या गावं आपल्याला इथे येणार आहेत. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर गुरुवाऱ्यांचे जे भक्तगण आहेत ते सुद्धा उद्यापासून येणार आहेत. त्यामुळं मी सकाळी सांगितलंय दादा भाऊला, तो तिथून तिथं मंडप वाढवावाच लागेल. काही करा, उद्या त्याचं नियोजन करून तिथला पुढचा मंडप वाढवायचा आहे. कारण लोक उद्यापासून इथं बसणार नाहीत. व्यवस्था अतिशय चोखपणे सुंदर, माऊलीला प्रसन्न होईल अशी तुम्ही गावकऱ्यांनी अर्थात सगळ्या तरुण मंडळींनी केलेले. आणि खऱ्या अर्थानं आपलं गाव आपणच करायचं नाही तर करायचं कोणी? का दुसरं कोण येणार आहे का? तुम्हाला माहिती आहे का परवा काय बोललो मी? आठवत नसेल, कारण माणसाला विसरणं हा गुणधर्म आहे. अक्षय महाराज पहिल्या दिवशी जे बोलले, आळंदीत आजही शेंगदाण्याचा आणि गुळाचा नैवेद्य माऊलीला दिला जातो. खरं आहे ते. आजही आळंदीत देऊ महाराज बाबा साक्षीला आहेत, मधुगिरीत येत नाहीत. मी माईकवर कीर्तनात थांबून बोललो, माझ्या आपे गावात कधीच मधुगिरी कमी पडलेली नाही. बाबा फार वैशिष्ट्य आमच्या गावचं. जरी 100-200 लोक रात्री 12 वाजता जरी आले आणि आमची मुलं जर मधुगिरीला गेले तर आमच्या माता भगिनी म्हणतात फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटात स्वयंपाक करून वाढतात. म्हणून आपलं गाव, मला वाटतं कोणतरी महाराज बोलून गेला, आपेगाव या शब्दाचा अर्थ आपलं गाव. आणि आपलं गाव म्हणजे विश्वाच्या ज्ञानराज माऊलींचं गाव आहे. म्हणून आतापर्यंत 3 दिवस अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे. असंच कार्य काला होईपर्यंत. आता पावसानं खूप सुंदर केलं. मी रात्री कदाचित, मी काय भविष्यकार नाही किंवा मी संत नाही, मी फक्त ज्ञानोबारायांच्या जीवनाचा या कार्याचा पाईक आहे. मी भाग्य एवढं समजतो, मात्र संतांच्या पोटी जन्म झाला त्यामुळं काही गोष्टी माऊलीला माझ्या तोंडातून येतात ते खरं करावं लागतात. मी काल बोललो होतो, इतका पाऊस झाला पाहिजे की कुणीच बाहेर गेलं नसलं पाहिजे, तसाच पाऊस झाला. त्यामुळे आता बाहेर जायचा काही विषयच नाही, शेतातले काम सगळंच बंद आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी येणारे 5 दिवस प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की मी माझ्या घरात आलेलो आहे. एवढी व्यवस्था आपण कराल. अतिशय सुंदररित्या सगळे चालले. आजचा फटाक्याचा आनंद, आजचा सगळा आनंद. एक विचार करा, आम्ही उगाच मालक म्हणत नाही. मगाशी बाबा बोलता बोलता मालक मला म्हणले की मी आजपर्यंत आयुष्यात कधीच इतका आनंदी झालो नव्हतो. माऊलींच्या जन्मभूमीत आज मालकानं नाचावं याच्यासारखं भाग्य काय आमचं, हे आम्ही पाहावं डोळ्यानं. आणि एकटे मालक नाचले नाहीत, मलाही नाचवलं महाराज, कारण ते खरंच मालक आहेत. आपल्याला कदाचित माहित नसेल, रात्री 11 वाजता मालकांनी काल्याचं कीर्तन केलेलं आहे. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 काल्याचे कीर्तन करतात. मालकाशिवाय पूर्ण मराठवाड्यात काल्याचं कीर्तन कुणाचंच होत नाही. मालक येतील त्यावेळेला कीर्तन, त्यावेळेला काला. आज आपलं भाग्य आहे. मी काल बोलता बोलता बोलून गेलं, म्हणलं बाबा
संध्याकाळचं कीर्तन 6:30 ते 7:30 नाहीये, आजचं कीर्तन 10 ते 12 आहे. म्हणजे दादा 2-3 दिवस राहू का मी इथं? कारण ते तेवढं प्रेम आहे माझ्यावर, या जन्मभूमीवर प्रेम आहे, गुरुवार प्रेम आहे यांचं. आणि म्हणूनच आजचं एक कीर्तन सोहळा, आजचा हा माऊलींचा जन्मोत्सव प्रत्येकाच्या स्मरणात राहील, अखंड तत्वानं राहील. आम्ही याचे साक्षीदार आहोत हे मात्र प्रत्येकानं लक्षात राहील. महाराज, पुन्हा एकदा सर्व आप्पेगावकर मंडळीला विनंती करतो, जीवनामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा तुमच्या जीवनातला योग आहे. तन मन धनानं एकदा इथं ताकद लावणं गरजेचे आहे तुमची. देशाच्या कान्या कोपऱ्यात आप्पेगाव काय कळलं पाहिजे. झालं गेलं पार पडलं, जे काय असेल तर असेल, इतिहास सोडून द्यायचा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेत, छत्रपती शिवाजी महाराज सारखेत भक्तीचा आणि शक्तीचा संगम दिसला पाहिजे. जेवढी तरुणाई गावात आहे, इतरत्र काही करण्यापेक्षा या सोहळ्यामध्ये आपण तन मन धनानं या. आपलं स्वागत आहे. आणि सन्माननीय आमदार विलास बापू भुमरे पाटलांना अजून एक माझी एक सूचना आहे, विनंती आहे की जसा आपला मतदारसंघ आहे, आमदार क्षेत्र पैठण विधानसभा, त्या क्षेत्र पैठण विधानसभा मतदारसंघात त्यांनी तिथं विनंती करून सांगायला पाहिजे, क्षेत्र आप्पेगाव पैठण विधानसभा मतदार जर आपण केला तर आपल्या संपूर्ण देशात आपल्या आप्पेगावचं नाव जाईल लिखित स्वरूपामध्ये, क्षेत्र आप्पेगाव पैठण विधानसभा मतदारसंघ. असं बरंच बघायला भेटते. पुणे मावळ विधानसभा मतदारसंघ, तसं त्या खेड शिवापूर विधानसभा मतदारसंघ. बापूंना तुम्ही सांगा, माझी काही ओळख नाही, परंतु त्यांना माझा निरोप द्या. मला ओळखीत असतील गरीब माणसाला, परंतु माझा निरोप द्या तुम्ही तरुणाई. तुम्ही प्रयत्न करा आणि श्री क्षेत्र आप्पेगाव पैठण विधानसभा मतदारसंघ करा. आज आमदार आहात, आपण मंत्री होऊन या. गेलेले जे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेत, त्यांनाही म्हणलं लाल दिव्यात या. का? राज आश्रयाशिवाय धर्म टिकत नाही. आपलं आप्पेगाव जर जगात नेऊन पोहोचायचं असेल तर तेवढा विकासही होणं गरजेचं आहे. याच्यासाठी सर्व नवयुवकांना, गावकरी मंडळीला, माता भगिनीला एक सुवर्ण संधी आहे. आप्पेगाव कसं दिसलं पाहिजे, आपण ज्यावेळी आप्पेगाव मध्ये प्रवेश करतो ना, आपल्याला तशी ती लखलखपणा दिसला पाहिजे, घवघवी दिसली पाहिजे, घरोघर गुड्या उभ्या केल्या पाहिजे, घरोघर ध्वज उभा केला पाहिजे. विको कमी कर बेळा. घरोघर ध्वज उभा केला पाहिजे, घरोघर गुड्या उभ्या केल्या पाहिजे. प्रत्येकाच्या दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं पाहिजे, झेंडूच्या फुलाचे हार घातले पाहिजे, प्रत्येकाच्या दालात रांगोळी पाहिजे आणि प्रत्येकानं नवीन वस्त्र अंगावर परिधान केलं पाहिजे. माझ्या माऊलीचा जन्मोत्सव आहे म्हणून. आप्पेगाव मध्ये खरी दिवाळी ही आहे, बाकी त्या दिवाळीला करता काय. ही दिवाळी तुमच्या जीवनात आहे. निश्चित उद्यापासून असा लखलखपणा दिसला पाहिजे. हे जे चित्र दिसतंय ते गावातही दिसावं, तीच माझी आपल्याला विनंती आहे. पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकार. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सर्वांनी पाळणं म्हणायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो. ज्या कोणा भावी भक्तांना फराळीचं करायचं आहे, कृपया आपण भोजन कक्षाकडे जाऊन फराळाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ज्यांना कोणाला फराळाचं करायचं असेल त्यांनी फराळाचं करण्यासाठी भोजन कक्षाकडे जायचं आहे. हो.
लिंब नारळ देवाला फोडाजू बाजू हे जू लिंब नारळ देवाला फोडाजू बाजू हे जू साही या दिवशी साहीचा रंग येड्या गवळणी बाळाच्या संग येड्या गवळणी बाळाच्या संग नागेर पत्नीने चाल्यात दंगा बाजू रे नागेर पत्नीने चाल्यात दंगा बाजू रे जू साठी या दिवशी साथीचे माला 56 कोठड्या 32 बोल 56 कोठड्या 32 बोल कृष्ण मामाच्या किलीने चलन बाजू रे जू कृष्ण मामाच्या किलीने चलन बाजू रे जू आठे या दिवशी आठेचा थाट मिळून गवळणी त्रिशिरा साथ मिळून गवळणी त्रिशिरा साथ श्रीकृष्णाचे पाट्यात वाट तू बाजू रे जू श्रीकृष्णाचे पाट्यात वाट तू बाजू रे जू नाही या दिवशी नाही चाकंद बाळा जलमाले रूप गोविंद बाळा जलमाले रूप गोविंद आई बापाला झाला नंद तू बाजू हे जू आई बापाला झाला नंद तू बाजू हे जू आखमारी टोपी मखमारी टोपी बाळा खेळत देहाच्या ज्योती बाळा खेळत देहाच्या ज्योती सोनार दादा बाळाच्या चैना झाले का नाही बाळाच्या चैना झाले का नाही आता देतो बाई मंग देतो बाई आता देतो बाई मंग देतो बाई असं करून उशीर झाला असं करून उशीर झाला घरी